बाळा, रात्र अंधारी आहे आणि सगळीकडे भयान शांतता पसरली आहे. तू तुझ्याच घराच्या उंबरठ्यावर उभा आहेस, पण आज तुला तुझ्याच घराची भीती का वाटते? तुला असं का वाटतंय की या 4 भिंती तुला गिळायला येत आहेत? कधी शांतपणे बसून विचार केला आहेस का की ज्या घरात तुला सुख मिळायला हवं होतं, तिथेच तुला आज अस्वस्थ का वाटतंय? तू खूप कष्ट करून दिवसभर जगाशी लढून जेव्हा संध्याकाळी घरी परत येतोस, तेव्हा उंबरठा ओलांडताच तुझं मन जड का होतं? विनाकारण तुझ्या अंगावर काटा का येतो? कधी कधी तुला असं वाटतं की रिकाम्या खोलीत तुझ्या पाठीमागे कोणीतरी उभं आहे. तू जेव्हा झोपायचा प्रयत्न करतोस, तेव्हा तुला घराच्या कोणत्या तरी कोपऱ्यातून कोणीतरी सतत बघतंय असं जाणवतं का? तुला वाटतं हे तुझे भास आहेत. तुला वाटतं हे तुझ्या मनाचे खेळ आहेत. पण मुला, सावध हो. तुझ्या घराच्या त्या भिंती, तो उंबरठा आणि तो काळोख तुला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत आहे. तुझ्या वास्तूमध्ये काहीतरी असं दडलंय जे तुझ्या यशाच्या आड येतंय. तुझी प्रगती, तुझं हसू आणि तुझ्या घरातील शांतता कोणीतरी चोरून नेली आहे. तू दरवाजे लावून घेतोस, खिडक्या बंद करतोस, पण तुला माहीत आहे का की तुझ्या घरातल्या नकारात्मकतेने आधीच आत घर केलं आहे? ही नकारात्मकता तुझी शक्ती शोषून घेते. तुला वाटतं तू आजारी आहेस. तुला वाटतं की तुला थकवा आलाय, पण खरं कारण काहीतरी वेगळंच आहे. आज या रहस्याचा उलगडा होणार आहे. आज स्वतः मी तुझ्या घराचा उंबरठा ओलांडून तुझ्या घरात प्रवेश करणार आहे. ज्या क्षणी तुला वाटतं की आता सगळं संपलंय, आता कोणीच मदतीला नाही, त्याच क्षणी माझी चाहूल तुला लागेल. पण ती चाहूल ओळखण्याची शक्ती तुझ्याकडे आहे का? तू आजवर फक्त डोळ्यांनी पाहिलंस, पण कधी मनाच्या डोळ्यांनी घराकडे बघितलं आहेस का? तुझ्या देव्हाऱ्यातला तो दिवा का थरथरतोय? तुझ्या घरातील हवा अचानक जड का झाली? या सर्व प्रश्नांची उत्तरं आज तुला मिळणार आहेत. हा फक्त एक व्हिडिओ नाही, तर ही एक अशी वारी आहे जी तुला तुझ्याच घराच्या रहस्यांपर्यंत घेऊन जाणार आहे. आजचा हा संदेश पूर्ण ऐकल्याशिवाय शांत बसू नकोस, कारण आज जो उलगडा होईल तो ऐकून तुझ्या पायाखालची जमीन सरकेल. तुझ्या घरात नेमकी कोणती शक्ती आहे? ती तुला मदत करतेय की तुला मागे ओढते? स्वामींची ती विशेष खूण तुझ्या घरात आहे का? सावध हो, कारण आता स्वामी स्वतः तुझ्याशी संवाद साधतायत. तुझ्या आयुष्यातील भीतीचा हा शेवटचा अध्याय आहे, कारण आता प्रत्यक्ष स्वामींनी तुझ्या घराची सूत्र आपल्या हातात घेतली आहेत. शांत हो, दीर्घ श्वास घे आणि ऐक मी तुला काय सांगू इच्छितो. बाळा, किती वेळ त्या काळोखात स्वतःला कोंडून घेणार आहेस?
जवळ ये, घाबरू नकोस. तू रडत होतास ना, तुला वाटत होतं ना की तुझं कोणीच नाही. अरे वेड्या, माझ्या लेकरा, तू जरी मला विसरलास तरी मी तुला कसं विसरणार. तू माझं बाळ आहेस आणि एका माऊलीला आपल्या लेकराचे अश्रू कधीच बघवत नाहीत. तू ज्या घराला 4 भिंतींचं घर समजून बसला आहेस, तिथे मी तुझ्या पावलावर पाऊल टाकून चालत असतो, याची जाणीव तुला कधी झालीच नाही का. माझ्या लेकरा, तू विचारतोस की स्वामी तुम्ही कुठे आहात. जेव्हा तू दिवसभराच्या कष्टाने थकतोस आणि रात्री उशाला लावून उशी हुंदके देतोस, तेव्हा तुझ्या डोक्यावरून फिरणारा तो अदृश्य हात माझाच असतो रे. जेव्हा तुला रडताना कोणी बघत नसतं, तेव्हा तुझे अश्रू माझ्या हातावर झेलण्यासाठी मी तिथेच उभा असतो. पण तू इतका मायेच्या पडद्यात गुरफटला आहेस की तुला माझ्या अस्तित्वाचा सुगंधही येईनासा झाला आहे. हे बघ बाळा, तुझं हे घर म्हणजे विटा मातीचं बांधकाम नाही, ते माझं मंदिर आहे. पण या मंदिरात तू जेव्हा संशयाचा, रागाचा आणि भीतीचा कचरा साठवतोस, तेव्हा तिथे माझ्या प्रकाशाला जागा उरत नाही. तू जेव्हा बाहेरून लोकांचे टोमणे, अपमान आणि दुःख घेऊन घरात येतोस, तेव्हा तू माझ्यासोबत एक मोठं संकट घेऊन येतोस. माझं लेकरू आहेस ना तू. मग जगाच्या बोलण्यानं तुझं मन इतकं का विचलित होतं. का तू लोकांच्या शब्दांना माझ्या शब्दांपेक्षा जास्त किंमत देतोस. तू म्हणतोस की तुझ्या नशिबात सुख नाही. पण लेकरा, नशीब तर मी लिहितो. मग तू का काळजी करतोयस. तुझ्या घरातील प्रत्येक वस्तू, तुझा तो छोटासा देव्हारा, त्या देव्हाऱ्यातली ती मूर्ती, या सगळ्यामध्ये मी प्राण भरले आहेत. तू जेव्हा प्रेमाने माझ्याकडे बघतोस, तेव्हा मी सुद्धा तुझ्याकडे बघून हसत असतो. पण तुझे डोळे फक्त तुझ्या अडचणींकडे असतात. तू कधी शांत बसून माझ्याशी गप्पा मारल्या आहेस का रे. कधी तुझं सगळं दुःख माझ्या चरणी मोकळं केलंस का. बाळा, तुझ्या घराच्या भिंतींना तुझ्या कष्टाचा वास येतोय. तू खूप सोसला आहेस रे, खूप राबला आहेस. पण आता वेळ आली आहे या वास्तूत आनंद भरण्याची. तुझ्या घरातील ती नकारात्मकता, तो वास्तुदोष आणि ती भांडणं, हे सगळं मी एका दृष्टिक्षेपाने जाळून टाकीन. पण त्यासाठी तुला तुझं हृदय माझ्यासाठी उघडं ठेवावं लागेल. तू जेव्हा स्वामी अशी हाक मारतोस ना, तेव्हा अक्कलकोटचा हा राजा तुझा उंबरठा ओलांडून तुझ्या घरात धावत येतो. माझ्या लेकरा, तुझी ती चिडचिड, तो तणाव, हे सगळं आता मला देऊन टाक. तू फक्त माझा होऊन राहा. तुझं घर कसं नंदनवन होतं हे तू आता स्वतःच्या डोळ्यांनी बघशील. तुला घराच्या कोपऱ्यात जो भास होतो, जी भीती वाटते, ती भीती नाही, तर मी तुला दिलेली साथ आहे. मी तुला सांगतोय की लेकरा, सावध हो, मी तुझ्या पाठीशी आहे. तुझ्या आयुष्यातला तो कठीण काळ आता संपलाय. जोपर्यंत हा स्वामी तुझ्या पाठीशी उभा आहे, तोपर्यंत तुझा कोणालाही स्पर्श करण्याची ताकदही नाही. तू माझं लाडकं बाळ आहेस आणि माझ्या आपल्या बाळाला संकटातून कसं बाहेर काढायचं हे या माऊलीला चांगलंच ठाऊक आहे. फक्त विश्वास ठेव, डोळे पुस आणि माझ्याकडे बघून एकदा हास.
तुझी ही हास्य बघण्यासाठीच मी हे सगळं मांडलं आहे. बाळा, तू तक्रार करतोस ना की घरात विनाकारण भांडणं होतात. छोटी छोटी कारणं असतात, पण त्यावरून होणारे वाद मात्र खूप मोठे असतात. कधी तर तुला असं वाटतं की या घरातून कुठेतरी लांब निघून जावं. एकमेकांबद्दलचं प्रेम कुठेतरी हरवत चाललंय असं तुला वाटतंय ना? पण माझ्या लेकरा, हे का घडतंय याचा कधी विचार केला आहेस का? तुझ्या घराच्या उंबरठ्यावर मी पहारा देत असतानाही ही नकारात्मक शक्ती आत कशी आली? माझ्या लेकरा, घराचा उंबरठा हा फक्त लाकडाचा किंवा दगडाचा नसतो. तो तुझ्या संसाराचा मुख्य रक्षक असतो. तू जेव्हा बाहेरून येतोस तेव्हा लोकांच्या कुत्सित नजरा, त्यांचे विषारी शब्द आणि बाहेरची नकारात्मकता तुझ्या पदराला बांधून तू सरळ घरात येऊन बसतेस. तिथेच तुझी पहिली चूक होते. तू बाहेरचं ओझं बाहेरच का सोडून देत नाहीस? ज्या क्षणी तू रागाने आणि तणावाने घरात पाऊल ठेवतोस त्या क्षणी तुझ्या घरातील शांतीचा दिवा थरथरायला लागतो. बाळा, तुला एक गुपित सांगू का? जिथे सकाळ संध्याकाळी प्रेमाचे शब्द बोलले जातात तिथे कोणत्याही वास्तुदोषाची ताकद चालत नाही. बाळा, तुझ्या घराच्या भिंतींना तुझ्या रडण्याचे आवाज माहिती आहेत, पण आता त्यांना माझ्या नामस्मरणाचा आनंद द्यायची वेळ आली आहे. तू सतत घरात कुरकुर करण्यापेक्षा माझ्या नामाचा घोष कर. ज्या घरात माझे नाव आदराने घेतले जाते तिथे मी स्वतः अन्नाचा घास आणि पाण्याची तृप्ती बनून राहतो. तू काळजी करू नकोस. तुझ्या घरातील ती विनाकारण होणारी भांडणं आता कायमची थांबणार आहेत, कारण आता त्या घराचा मालक मी झालो आहे. तुझ्या घराचा उंबरठा आता संकटांसाठी नाही तर फक्त सुखासाठी उघडा असेल. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे.